स्मार्ट अहमदनगर न्यूज। भाजपाचे संकल्पपत्र सर्वसामान्यांना समर्पित नामदार राधाकृष्ण विखे पाटील। भाजपाचे संकल्पपत्र देशातील सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून संकल्पपत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे। सबका साथ सबका विकास हा भाव भाजपाच्या संकल्पपत्राचा आत्मा असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। या प्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखिल वारे आदी या प्रसंगी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संकल्पपत्राची माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली। भाजपाच्या संकल्पपत्रासाठी देशातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण देशातून 16 लाख सूचना यासाठी प्राप्त झाल्या। नगर जिल्ह्यातूनही 10,000 सूचना संकल्पपत्रासाठी पाठवण्यात आल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले। नागरिकांच्या सूचनांमधून तयार झालेल्या या संकल्पपत्रात भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत समृद्ध भारत, स्वस्थ भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाबरोबरच इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून नामदार विखे पाटील म्हणाले की 2047 सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवा शक्ती, नारी शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करताना स्टार्टअप योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। प्रतिनिधी महेश कांबळे, नगर, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। घोषणा करायच्या नंतर त्या घोषणा विसरून जायच्या असं कधी या 10 वर्षात घडलं नाही आणि त्यामुळे या प्रत्येक योजनेचा लाभ जो आहे तो लाभार्थ्यांना थेट देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या पुढाकारानं झालं। पहिल्यांदा देशामध्ये जी लाभार्थ्यांना त्यांना जी काही ऑनलाईन पेमेंट देण्यामध्ये जो प्रणाली विकसित झाली त्यामुळे सगळे मधले दलाल, मध्यस्थी यांचा पूर्णपणे नायनाट झाला। तर प्रत्येक योजनेची रक्कम त्या लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये थेट जमा होती आणि अशा या पारदर्शक कारभारामुळे प्रत्येक योजनेला मोदीजींची गॅरंटी आहे। त्याचं कारण असं आहे की गॅरंटी पूर्ण होण्याची लोकांना सुद्धा गॅरंटी आहे आणि त्या कारणामुळेच आज देशभरातून लाखोच्या संख्येनं या संकल्पपत्रासाठी आलेल्या सूचना आहेत। याच्याबद्दल लोकांचा विश्वास होता की आम्ही केलेल्या सूचनांचा अंतर्भाव सरकार निश्चितपणे आपल्या धोरणामध्ये करेल आणि आज ते संकल्पपत्र प्रत्यक्ष ज्यावेळी प्रसिद्ध झालं लोकांच्या सूचनांचा, लोकांच्या भावनांचा प्रतिबिंब त्यावर आपल्याला आपल्याला पाहायला मिळतं। 2047 सालापर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचं त्याच्यामध्ये संकल्प करण्यात आलेला आहे। विकसित भारतासाठी 4 महत्त्वाचे स्तंभ त्याच्यामध्ये त्याचा आधार घेण्यात आलेला आहे। युवा शक्ती, नारी शक्ती, शिक्षण आणि गरीब यांना सशक्त करण्याचा संकल्प त्यामध्ये म्हटलेला आहे। डिग्निटी ऑफ लाईफ अँड क्वालिटी ऑफ लाईफ याच्यामध्ये प्राधान्यानं सुधारणा करताना याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न या संकल्पपत्रामध्ये आपल्याला पाहत होताना दिसतो। पायाभूत सुविधांना बळकटीकरण करून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून लाखो युवकांना संधी प्राप्त करून देणं, दुसरीकडे स्टार्टअप्स आणि ग्लोबल सेक्टरला अधिक प्राधान्य प्रोत्साहन देऊन त्यामध्ये
जगाच्या पाठीवर देशाला अग्रभागी नेण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. तर म्हणजे जो महत्त्वाचा उपक्रम कोविडनंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केली होती, ती योजना सुरू केली होती. 80% जनतेला मोफत धान्य देण्याची योजना, जी ती मुदत आता 2024ला संपत होती, ती आता 2029पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मला वाटतं जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे की जो आपल्या जनतेच्या सर्वात सामान्य नागरिकांचा त्यांनी विचार केला. सबका साथ सबका विकास ही जी घोषणा आहे, ही मूळ भाजपच्या संकल्पपत्राचा आत्मा आहे. आपल्या भारतीय जनता पक्षाचे मुख्य जिल्हा अध्यक्ष मान्य अभय जागेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य बाबूशेठ गायरवाले, संघटनेचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मान्य नितीनजी दिनकर, मान्य धनंजय जाधव, मान्य अशोकराव गायकवाड, उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि मित्र, म्हणून पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो नुकताच भारतीय जनता पक्षानं जो संकल्प पत्र प्रकाशित केलं आहे त्या अनुषंगानं विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सर्व समाजातील सर्वसमावेशक अशा प्रकारचं हे संकल्पपत्र आज देशाच्या जनतेसमोर सादर केलं आहे. हे संकल्पपत्र तयार करताना देशातील सर्व नागरिकांच्या, युवक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, समाजाच्या प्रत्येक घटकांच्या सूचना मागवल्या होत्या आणि त्यांच्या सूचनेचा अंतर्भाव करून या सगळ्या वर्गाला त्यांनी हे संकल्पपत्र समर्पित केलेलं आहे. ही मला देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच घटना आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारच्या सूचना मागवल्यात. त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, लोकांना काय हवं आहे, आणि त्यामुळे त्यांनी सर्व देशवासियांना याबद्दलच्या सूचना पाठवाव्यात अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. संपूर्ण देशातून या संकल्पपत्रासाठी 16 लाखाच्या वर सूचना आल्या. नमो ॲपवर जो 4 लाखापेक्षा जास्त सूचना आल्या. आपल्या नगर जिल्ह्यातून 10,000चा सूचनांचा बॉक्स त्या ठिकाणी जप्त केला. आणि या सगळ्या सूचनेच्या प्राप्त झाल्याच्या नंतर हे संकल्पपत्र जे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत ज्या सूचना पाठवण्यात केलेल्या आहेत त्यामध्ये समृद्ध भारतापासून तर गुड गव्हर्नन्स, सुशासन, स्वस्त भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्राच्या विकासाबरोबर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण या विषयामध्ये त्या संकल्पपत्रामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. एकूण संकल्पपत्राची पंचसूत्री आपण जर पाहिली तर देशाच्या सामान्य नागरिकाला केंद्रभूत मानून तयार करण्यात आलेले संकल्प हे मोदींची गॅरंटी. पण मागे 10 वर्षाच्या देशाच्या वाटचालीमध्ये विविध क्षेत्रामध्ये जे देशानं प्रगती केलेली आहे त्याचा जर विचार केला की कसं शक्य झालं. ही वाटचाल
कारण इतकं चांगल्या प्रकारचं यश कसं मिळालं. आपण जर पाहिलं की 73 योजना साधारण मागच्या 10 वर्षात सुरू होत्या आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की एकही योजना बंद झाली सुरू झाल्याच्या नंतर असं आपल्याला उदाहरण देता येईल. कारण हे पूर्ण समर्पित आहे, नेतृत्व पूर्ण समर्पित होण्याचं काम करतं. केवळ घोषणा